या नॉर्मल मुलाने एअरबॉनची कंपनी रॉकस्टार गेम GTA 6 वाली हिला हॅक करून टाकली आहे. परंतु त्याच्याकडे कोणतेही कम्प्युटर नव्हते सुद्धा. बघा, ह्याचे नाव आहे एरॉन कुर्तॅज व ह्याला ऑटिझम आहे, तो आजार ज्यात आयुष्यातील प्रत्येक मोमेंट व्यक्तीला आठवते. व हा तर असे पण हॅकिंग बिकिंगच्या चक्करमध्ये जेलमध्येच राहतो. तेव्हा पोलीस त्याला एका जेलमधून दुसऱ्या जेलमध्ये घेऊन जात होती. आता रस्ता लांबचा होता, त्यामुळे पोलिसांची सर्व टीम एका सर्टिफाईड हॉटेलमध्ये थांबली होती. आता कैदी हॉटेलमध्ये होता. आता हॉटेलमध्ये टीव्ही सुद्धा असतो. तो टीव्ही तर बघूच शकतो. त्याचे लॅपटॉप तर पोलिसांनी घेतलेले होते. त्या हॉटेलच्या टीव्ही मध्ये होते अमेझॉन फायर स्टिक, जे की इंटरनेटशी कनेक्ट होते. तर एक रस्ता भेटला त्याला. आता त्याने अमेझॉन फायर स्टिकच्या आतमध्ये प्रोग्राम्सला छेडछाड करून व टीव्हीच्या थ्रू कमांड्सला पाठवून रॉकस्टारच्या सर्व्हरला हॅक केले. रॉकस्टारच्या टीमला मेसेज पाठवला, रॉकस्टार वाल्यांनो माझ्यासोबत बोला, नाहीतर मी काही लीक करून टाकेल. रॉकस्टार वाल्यांनी म्हटले की ह्यो हॅकर काय करू शकेल, पण नंतर झाले GTA 6 चे 90 क्लिप लीक. इंटरनल सोर्स कोर्स अॅनिमेशन खूप काही लीक केले. 2023 मध्ये युके कोर्टाने त्याला लाईफ टाइम जेलमध्ये ठेवायला सांगितले. व इथे मेन गोष्ट, लोकांना वाटते की हॅकिंगमुळे ह्याला लाईफ टाइम सजा भेटली, पण असे नाही. त्याचा मेंदू ऑटिझमचा आहे. तो सगळे काही आठवू शकतो. तर खुरापती पण आहे. तर त्याला सायक्रेटिक वाल्या जेलमध्ये ठेवलेले आहे व ते पण तोपर्यंत जोपर्यंत त्याचा मेंदू एक नॉर्मल व्यक्तीच्या मेंदूप्रमाणे नॉर्मल नाही होत तोपर्यंत.